गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला, आजचा आपला 8वा दिवस आणि 8व्या दिवसामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आता परफेक्ट जे टेन्स आहेत, मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल सिंपल, त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स असेल किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स असेल, त्या परफेक्ट टेन्स बद्दल आपण आता या पुढच्या 3 व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आजचा आपला जो दिवस आहे तो आहे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याबद्दल आपण कशा प्रकारे त्याला वापरायचं आहे, त्यानंतर वर्तमान काळामध्ये जी क्रिया पूर्ण झालेली आहे नेमकीच ती क्रिया पूर्ण झालेली असते, तेव्हा त्याच्यासाठी या काळाचा आपण वापर केलेला असतो. तर बघा, आपण वर्तमानात आत्ताच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतात. या प्रकारात आपल्याला हॅव आणि हॅज तसेच वर्बचे तिसरे रूप म्हणजे V3 वापरायचं आहे. तर आपण V1, V2 आणि V3 बद्दल अगोदरच माहिती घेतलेली आहे. तर आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कशा प्रकारे त्याचा वापर होतो, त्याची वाक्य काय आहेत, याबद्दल पुढच्या काही स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत. बघा, यामध्ये या काळामध्ये जेव्हा आपण वापर करतो, या काळामध्ये वापर करताना आपल्याला वाक्यामध्ये हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. आता हॅव आणि हॅज काय वापरायचं आहे, तर जर आपल्या वाक्यामध्ये करता म्हणजे यस जर आय असेल तर आपल्याला हॅव वापरायचा आहे, आय हॅव. त्यानंतर वी असेल, जर करता वी असेल तर वी हॅव. त्यानंतर यू हॅव, दे हॅव. आणि जर आपलं तृतीय पुरुष अनेक वचन असेल, जर करता आपला तृतीय पुरुष अनेक वचन असेल तर आपल्याला त्याच्यासोबत सुद्धा हॅव वापरायचा आहे. उदाहरणार्थ बॉईज हॅव, गर्ल्स हॅव, पीपल हॅव. अशा प्रकारे आपल्याला हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. त्यापैकी हॅव कसा वापरायचा आपण ते बघितलं. आता हॅज कुठे वापरायचा आहे वाक्य रचनेमध्ये, तर बघा, जर आपल्या वाक्याचा करता म्हणजे यस जर ही असेल, सी असेल, इट असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव असेल, मुलाचं नाव असेल, टीचर किंवा सीमा असेल, म्हणजेच काय एकवचनी नामे जर असतील, तृतीय पुरुष एकवचनी नामे असतील, तर त्यांच्या सगळ्यांच्या समोर आपल्याला हॅव न वापरता हॅज हे वापरायचं आहे. म्हणजेच काय होईल मग, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राहुल हॅज, टीचर हॅज, सीमा हॅज. अशा प्रकारे आपल्याला या हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. तर मग आता या ठिकाणी स्ट्रक्चर काय तयार होतं, आपली रचना काय तयार होते आपली, तर बघा, यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. अशा प्रकारे यस प्लस हॅव प्लस किंवा हॅज प्लस V3 प्लस ओ अशी आपली या ठिकाणी रचना म्हणजे स्ट्रक्चर तयार होते. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य प्रत्यक्षात कशा प्रकारे आपण तयार करायची आहेत त्याकडे आपण बघूया. आपण बघू शकतो की या ठिकाणी जे सेंटेन्सेस आहेत ते या पहिल्या पेजवर जर बघितले आपण तर एकूण 4 वाक्य आहेत. मी आंबा खाल्लेला आहे किंवा खाल्ला आहे हे वाक्य आहे. म्हणजे काय, आंबा खाण्याची क्रिया नेमकीच माझी पूर्ण झालेली आहे. आताच काही सेकंद मी नेमकाच आंबा खाल्लेला आहे. तर मग हे वाक्य कसं सांगता येईल आपल्याला, आय हॅव इटन मँगो, आय हॅव इटन मँगो. तर या ठिकाणी बघा, जो आय आहे हा जो आहे हा यस आहे. त्यानंतर हॅव वापरलेला आपण, त्याच्यानंतर हे जे आहे क्रियापदाचं तिसरं रूप आणि हे आपलं काय आहे ऑब्जेक्ट. अशा प्रकारे यस, त्यानंतर हे आहे आपलं V3 आणि हे आहे आपलं ओ आणि हे आपलं हॅव. अशा प्रकारे हे आपल्या स्ट्रक्चरनुसार वाक्य तयार झालेलं आहे. आता दुसरं वाक्य बघूया आपण, अनिताने गाणे गायले आहे. नेमकंच तिने गाणं त्याचं पूर्ण झालेलं आहे, गाण्याची क्रिया नेमकीच पूर्ण झालेली आहे. मग काय वाक्य तयार होईल आपलं, अनिता हॅज संग अ सॉन्ग. बघा, संग क्रियापदाचं किती रूप आहे, तिसरं रूप. अशा प्रकारे अनिता हॅज संग अ सॉन्ग हे आपलं ऑब्जेक्ट आहे, हे आपलं यस आहे आणि या ठिकाणी नेमकीच क्रिया पूर्ण झालेली आहे हे दाखवण्यासाठी हॅज म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर आपल्याला हॅज वापरायचं आहे. त्यानंतर पुढचं वाक्य घेऊया आपण तिसरं, त्यांनी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी देखील अनेक वचन आहे म्हणजे एकापेक्षा जास्त लोक आहेत. तर त्यांनी काय केलेली आहे, गोष्ट सांगितली आहे. गोष्ट सांगण्याची क्रिया नेमकीच पूर्ण झालेली आहे. मग दे हॅव टोल्ड स्टोरी. बघा, त्यांनी साठी आपल्याला दे वापरायचं आहे, त्याच्यासोबत आपल्याला हॅव घ्यायचा आहे आणि टोल्ड हे आपल्या क्रियापदाचं तिसरं रूप. कशाचं तिसरं रूप आहे, टेलचं तिसरं रूप काय आहे, टोल्ड आणि हे आपलं ऑब्जेक्ट. अशा प्रकारे या ठिकाणी हे वाक्य पूर्ण होतं. चौथं वाक्य बघूया आपण, आम्ही क्रिकेट खेळलो आहे किंवा आम्ही क्रिकेट खेळलेलो
आहे. खेळण्याची नेमकीच क्रिया आता पूर्ण झालेली आहे. त्याच्यासाठी काय वाक्य तयार होईल मग? वी हॅव प्लेड क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे. अशा प्रकारचे 4 वाक्य आपण बघितले. पुढे आणखी आपण 3 वाक्य बघूया बरं. चला ठीक आहे. आता आपण ते वाक्य बघितल्यानंतर आता हे जे 6 वाक्य आहेत हे तुम्हाला करायचे आहेत. एक वाक्य बघूया बरं आपण. कोण सांगतं बघूया. हे जे होमवर्क आहे याच्यातलं एक पहिलं वाक्य आता आपण वर्गात बघूया किती विद्यार्थी सांगतात मला. राजूने अभ्यास पूर्ण केलेला आहे. कोण सांगू शकतं? मीनाक्षी सांगू शकतेस का? सांग मला. व्हेरी गुड. राजू हॅड पूर्ण. राजू हॅड कम्प्लीटेड हिज होमवर्क. ओके. किंवा त्याचा आपण होमवर्क, अभ्यासाला होमवर्क म्हणूया. राजू हॅज कम्प्लीटेड हिज होमवर्क. अशा प्रकारे वाक्य तयार होतं. तुम्ही या ठिकाणी या सर्व वाक्यांना घरी तयार करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं आहे? लिहून पाठवायचं आहे. तर चुकलं तरी चालेल, काही अडचण नाही. पुन्हा आपण त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला दुरुस्त करून देईल. तर पहिलं वाक्य या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय, मी लिहून दिलेलं नाही. तुम्ही मात्र ते घरी पुन्हा जाऊन प्रॅक्टिस करायची आहे. राजूने अभ्यास पूर्ण केलेला आहे. दुसरं वाक्य आहे, तिने पेरू खाल्लेला आहे. तिने काय वापरलं मग? शी. काय वापरायला आपल्याला? शी. त्यानंतर तो मुंबईला गेलेला आहे. जाण्याची क्रिया त्याची नेमकीच आता पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आम्ही स्वयंपाक केला आहे. पुढचं वाक्य आहे, राणीने निबंध लिहिला आहे. निबंधासाठी काय घेणार आपण? ॲन एसे. ओके. त्यानंतर पुढचं आहे, अजयने टेबलावर पेन ठेवला आहे. नेमकेच त्याची पेन ठेवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही घरी गेल्यानंतर हे 6 वाक्य जे आहे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय? पूर्ण वर्तमान काळाची वाक्य बनवायची आहेत. आता तुम्हाला मला असं वाटतं की या ठिकाणी काय करायचं आहे समजलेलं आहे. सगळ्यांचं स्ट्रक्चर सुद्धा लक्षात आलेलं आहे. तुम्ही आपण जे काही आपल्या बोर्डवर आहे ते तुम्ही तुमच्या वही चांगल्या प्रकारे लिहून घेतलं असणार आहे किंवा समजून घेतलं असणार आहे. करणार सगळे घरी? ओके. चला दुसरा काय होमवर्क आहे ते तर करायचे. 6 वाक्य तर करायचेच आहेत आपल्याला पूर्ण. परंतु त्यासोबत आपल्याला हा जो तक्ता आहे हा सर्व तक्ता बघा. हा यस आहे, हे हॅव आणि हॅज आहे. त्यानंतर हे जे पुढचं आहे हे V3 आहे आणि हे सर्व बाकीचं उरलेलं आपलं वाक्य आहे. तर या ठिकाणी आय, वी, यू, शी, ही, दे, टीचर हे सगळे यस दिलेले आहेत. याच्यातून कोणतेही तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आता हॅव आणि हॅज यांच्यासोबत काय लावायचं हे आपण शिकलेलो आहे. बरोबर. उचित जे काही त्या ठिकाणी तो शब्द आहे तो शब्द त्याला आपल्याला जोडायचा आहे. म्हणजेच काय? हे एक प्रकारे सहाय्यकारी क्रियापदच आहेत. क्रियापदाला मदत करणारे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला जोडायचे आहेत. हे क्रियापदाचे तिसरे रूप गिवन. गिव्हचं तिसरं रूप गिवन. त्यानंतर रनचं तिसरं रूप रन. केप्ट कशाचं बरं? हे केप्टचं रूप. बरोबर. कीपचं तिसरं रूप केप्ट. प्लेचं तिसरं रूप प्लेड. त्यानंतर संग कशाचं तिसरं रूप सांगतील बरं? बरोबर. सिंग. सिंग, सॅंग, संग तिसरं रूप. गॉनचं यस गॉन हे गोचं तिसरं रूप आहे आणि सीन सीचं तिसरं रूप सीन. अशा प्रकारे हे क्रियापदाचे तिसरे रूप. त्यानंतर हे जे काही पुढचे वाक्य जे आहे आपलं त्या ठिकाणी अ पेन टू माय फ्रेंड. त्याच्यानंतर फास्ट विथ मी. पेन्सिल इन द बॅग. खो खो. अ सॉन्ग नाईसली. टू पुणे. माय होमवर्क. अशा प्रकारे हे वाक्याच्या शेवटी हे सर्व येणार आहेत. आता कोणत्या वाक्यासोबत तुम्ही जोडता हे मला बघायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आजची जी आपली तासिका होती ही तासिका प्रेझेंट परफेक्ट टेन्सची जी छोटीशी तासिका आहे. आपण छोट्या छोट्या टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. तर नक्कीच तुम्हाला सगळ्याला समजलं असेल. तर सर्व होमवर्क घरी पूर्ण करणार. चला भेटूया आपण पुढच्या आपल्या तासिकेमध्ये जिचं क्रमांक असणार आहे तासिका क्रमांक 9 डे 9. अशा प्रकारे आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.